नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह डिफरन्सिएशन त्याच्यामधले एक्झरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 घेणार आहोत. पेज नंबर आहे 29. बुक तुमच्याकडे असलं पाहिजे. क्वेश्चन चालू करायच्या आधी आपण क्विक रिव्हिजन घेत असतो, तर त्याच्यामध्ये आपण आज स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर इनव्हर्सचे डेरिव्हेटिव्ह्ज आणि काही थोडेफार फॉर्म्युले पाहून घेऊ. चला पहा. सगळ्यात पहिले मी या साईडने म्हणतो, तुम्ही त्या साईडने म्हणा, म्हणजे आपली कमीत कमी टाइमात चांगली रिव्हिजन होऊन जाते. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज इक्वल टू a टू द पॉवर x इंटू log a. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज इक्वल टू 1/x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल टू cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज इक्वल टू मायनस sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज इक्वल टू sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज इक्वल टू मायनस cosec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इज इक्वल टू sec x इंटू tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इज इक्वल टू मायनस cosec x इंटू cot x. त्यानंतर इनव्हर्सचे डेरिव्हेटिव्ह आपण पाहू. इनव्हर्सचे डेरिव्हेटिव्ह पाहताना काय पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू 1/√1 minus x square, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू मायनस 1/√1 minus x square. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू 1/1 plus x square. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू मायनस 1/√1 plus x square. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू 1/x square minus 1. कोसेक इनव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू मायनस 1/x square minus 1. तर आज इथं काय आपल्याकडे हा क्वेश्चन काय आहे, tan इनव्हर्स ऑफ x प्लस cot इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. प्रूव्ह दॅट. पहा, युजिंग द डेरिव्हेटिव्ह प्रूफ करा म्हणते. मग चला आपण प्रूफ करू. सर्वात पहिले आपण काय करू, लेफ्ट हँड साइड आहे आपल्याकडे, ते राईट हँड साइड आणावं लागते. तर आपण लेफ्ट हँड साइडला आपण फंक्शन पकडू, म्हणजे f ऑफ x पकडू. चला पहा, f ऑफ x इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x प्लस cot इनव्हर्स ऑफ x. tan इनव्हर्स ऑफ x प्लस cot इनव्हर्स ऑफ x हा इनव्हर्स आहे. इनव्हर्स म्हणजे रेस्ट टू द पॉवर -1, रेस्ट टू द पॉवर -1. याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण घेतला तर काय येते पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मिथिल f डॅश ऑफ x इज इक्वल टू d/dx ऑफ tan इनव्हर्स ऑफ x प्लस d/dx ऑफ cot इनव्हर्स ऑफ x. चला, tan इनव्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असते 1/1 प्लस x स्क्वेअर, हे प्लस साइन ॲज इट इज, आणि cot इनव्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असते 1/1 प्लस x स्क्वेअर. पहा इथं काय आहे, हा पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह काय होणार, निगेटिव्ह, म्हणजे इथं काय 1/1 प्लस x स्क्वेअर मायनस 1/1 प्लस x स्क्वेअर. मग मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जर 2 - 2 असेल तर हे कॅन्सल आउट होते, नंतर काय येते 0 येते. मग इथं सेम दिसते का पहा, 1/1 प्लस x स्क्वेअर मायनस 1/1 प्लस x स्क्वेअर, हे झालं कॅन्सल आउट. आन्सर काय इथं 0, म्हणजे काय आला आपल्याकडे f डॅश ऑफ x काय आला 0. f डॅश ऑफ x आला 0. मग तुम्हाला गोष्ट माहित आहे पहा, आपण रिव्हिजन मध्येच पाहिलं होतं, डेरिव्हेटिव्ह कशाचा 0 येते, कॉन्स्टंटचा. कशाचा, कॉन्स्टंटचा. मग इथं देऊ शकतो आपण f डॅश ऑफ x इज इक्वल टू इज कॉन्स्टंट. पहा, f डॅश ऑफ x इज अ कॉन्स्टंट. मग इथं आपण याला इक्वेशन 1 देऊन द्या. पहा काय आहे, याला इक्वेशन 1 देऊन द्या. tan इनव्हर्स ऑफ x, f ऑफ x याला इक्वेशन 1 देऊन द्या. पहा मग आपण x ची व्हॅल्यू घेऊ शकतो. x ची व्हॅल्यू आपण पुटअप करू शकतो ॲज अ कॉन्स्टंट. मग x ची व्हॅल्यू 0 किंवा 1 पुट करू शकतो, पण आपण x ची व्हॅल्यू इथं 1 घेऊ. पहा f इक्वेशन 1 मध्ये पुट करा. पहा x इज इक्वल टू 1 या इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग काय येईल, f ऑफ 1 इज इक्वल टू f ऑफ x, सगळ्यात पहिले पाहून घ्या काय आहे, f ऑफ x इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x प्लस cot इनव्हर्स ऑफ x. मग x च्या ठिकाणी 1, f ऑफ 1 इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 1 प्लस cot इनव्हर्स ऑफ 1 इज इक्वल टू, पहा लक्ष द्या, tan इनव्हर्स ऑफ 1 प्लस cot इनव्हर्स ऑफ 1. ट्रिग्नोमेट्रिक चार्ट मध्ये तुम्ही जर पाहिलं तर tan इनव्हर्स ऑफ 1 काय राहते, π/4 राहते, म्हणजे tan ची 1 व्हॅल्यू कुठे राहते, π/4 ले. मग इथं काय राहील π/4 प्लस cot ची बी राहते π/4 ले. tan इनव्हर्स ऑफ 1 राहते π/4 आणि cot इनव्हर्स ऑफ 1 राहते π/4. ट्रिग्नोमेट्रिक चार्ट मध्ये जर पाहिला आपण, तर आपण घेणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक चार्ट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पाहू आपण तो. त्यानंतर बघा याच्या दोघांचे काय आहेत, आपले बेस सेम आहेत. बेस सेम आहेत, आपण वरती ऍडिशन असेल तर ऍडिशन करतो किंवा सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन करतो. आणखीन एक कन्सेप्ट, जर बेस सेम नसले तर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला सेम आहेत, मग काही इथं
पाय प्लस पाय डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू पाय प्लस पाय किती राहते 2 पाय बाय 4. मग आता याचं बेदून 4 काय ते पाय बाय 2. एफ ऑफ एक्स काय घेतलं होतं आपण एफ ऑफ एक्स घेतला होता टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स. मग याला आपण लिहू शकतो टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 4. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 5व्यातला पहिला. आपण घेऊ आता दुसरा. चला क्वेश्चन नंबर 5व्यातला दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन काय आपल्याकडे सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. आपल्याला प्रूफ करावं लागते. मग चला घ्या एफ ऑफ एक्स हे जे साईड आहे त्याला एफ ऑफ एक्स पुट करा. चला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स. हा इनवर्स आहे रेस्ट टू द पॉवर -1. चला घ्या डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मग इथं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स. चला सेक इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला एकदम जोरात येते. काय असते सेक इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 प्लस साईन जशीची तशी. कोसेक इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते -1/x अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. लक्ष द्या 1/x अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह 1/x अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 हे आणि हे टर्म सेम आहे म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. मग आपण पाहिलं होतं पॉझिटिव्ह 2 प्लस निगेटिव्ह 2 हे काय होतं कॅन्सल आउट होतात. म्हणजे कॅन्सल आउट झाले तर काय ते आन्सर 0. कशाची व्हॅल्यू आली हे एफ डॅश ऑफ एक्स. आणि तुम्हाला सांगितलं होतं की बुवा कधी येते एफ डॅश ऑफ एक्स किंवा कधी येते कोणतं फंक्शन 0 जेव्हा ते काय असते कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असते कधी पण 0. मग देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज कॉन्स्टंट. देन कॉन्स्टंट आहे तर मग कॉन्स्टंट मध्ये काय येते 0 1 2 3 4 5 6 काहीतरी येते. मग आपण काय घेऊ x इक्वल टू 1 घेऊ. x इक्वल टू 1 पकडू. इक्वेशन याला 1 घेऊन घेऊ. x इक्वल टू 1 घेतलं तर इक्वेशन 1 काय आपल्याकडे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स. मग आता x इक्वल टू 1 पुट केलं तर एफ ऑफ 1 इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ 1 प्लस कोसेक इनवर्स ऑफ 1. सेक इनवर्स ऑफ 1 काय असते ट्रिग्नोमेट्रिक चार्ट मध्ये 0 प्लस कोसेक इनवर्स ऑफ 1 काय असते पाय बाय 2. 0 प्लस पाय बाय 2 काय राहते पाय बाय 2. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आली समजा पाय बाय 2. एफ ऑफ 1 ले काय लिहू शकतो आपण डायरेक्ट एफ ऑफ एक्स काय आहे सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. हा झाला आपला 5व्या नंबरचा दुसरा क्वेश्चन म्हणजे 5वा क्वेश्चन आपला पूर्ण झाला. चला क्वेश्चन नंबर 5 आपला झाला. क्वेश्चन नंबर 5 इज खतम. आता क्वेश्चन नंबर 6 आहे आपल्याकडे. क्वेश्चन नंबर 6 काय पहा पेज नंबर 29 वर क्वेश्चन नंबर 6 पहा तुमच्या बुकमध्ये काय आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा इथून आता सरळ क्वेश्चन लागले. आतापर्यंत काय होतं की बुवा क्वेश्चन इन्व्हर्स करा त्यानंतर इन्व्हर्सनं सॉल्व्ह करा. पहिले वायचा क्वेश्चन होता मग एक्स मध्ये कन्वर्ट करा मग काहीतरी प्रूफ करा असे क्वेश्चन होते. पण आता इथून पासून आपले सगळे सरळ क्वेश्चन लागले. तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला काय आलं पाहिजे सबस्टिट्यूशन वगैरे तर आहेच. पहा सगळ्यात पहिले तर तुम्हाला इन्व्हर्सचे फॉर्म्युले आले पाहिजेत. त्यानंतर रेसिप्रोकल माहित पाहिजेत कोणाचा कोण रेसिप्रोकल आहे. जसा साईनचा रेसिप्रोकल आहे कोसेक, कॉसचा आहे सेक, टॅनचा आहे कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कॉस आणि कोसेकचा साईन. ह्या रेसिप्रोकलच्या पेअर आहेत. त्यानंतर तुम्हाला आणखीन काय माहित पाहिजेत हाफ अँगल फॉर्म्युले पाहिजेत माहित. जसं की साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 sin थीटा इंटू कॉस थीटा, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला, टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला घेऊ ते आपण. त्यानंतर इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन म्हणजे जसं 1 - x² अपॉन 1 + x² आला तर काय पुट करायचं. आता हा जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे पेज नंबर 29 वर याच्यासाठी इम्पॉर्टंट काय माहित पाहिजे तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट माहित पाहिजे तर हे साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 - x², कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 - x², टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू 1 अपॉन 1 + x². त्यानंतर कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1 अपॉन 1 + x². त्यानंतर सेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन x अंडर रूट ऑफ x² -1 आणि लास्ट मध्ये काय कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1 अपॉन x अंडर रूट ऑफ x² -1 आणि थोडेफार स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह जे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आपण पाहिले होते आधी ते सगळं माहित पाहिजेत. चला आपण चालू करू. पहा एक्झरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 6 नंबरचा क्वेश्चन त्यातला पहिला प्रॉब्लेम काय आहे. पहिला प्रॉब्लेम टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स. आता लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह घ्या लागते आपल्याला. इथं व्हेरिएबल काय आहे
यक्स आहे. चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यक्स. मग इकडे काय येईल, dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ लॉग यक्स. हा लॉग आहे आपला, हा जी आहे, टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स. पहा टॅन इनवर्स ऑफ फक्त या लॉग एक्सला एक्स पकडा. समजा हा जर असं असतं टॅन इनवर्स ऑफ यक्स, मग टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी फक्त काय लॉग एक्स, मग इथं काय येईल 1/1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ, कारण की कंपोजिट फंक्शन आहे, एक्स सोडून दुसरं काही दिला, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. चला 1/1 प्लस इन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. झाला खतम. फक्त काय हा एक्स समोर घ्या, 1/x इन ब्रॅकेट, हे दोघं ब्रॅकेटमध्ये घ्या, इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. ओके, हे झालं कशाची व्हॅल्यू, dy बाय dx. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. चला पहिला क्वेश्चन लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. आपण घेऊ 2 नंबरचा क्वेश्चन. पहा 2 नंबरचा क्वेश्चन काय, कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर मायनस एक्स, y इज इक्वल्स टू, पहा y इज इक्वल्स टू कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर मायनस एक्स. मग मी तुम्हाला सध्या सांगितलं होतं किंवा तुम्हाला रेसिप्रोकलच्या पेअर माहित पाहिजेत. म्हणजे काय की बुवा सगळ्यात पहिली गोष्ट, जर समजा एक्स टू द पॉवर -1 असलं त्याला कसं लिहू शकतो आपण, हे जर पॉवर आपल्याला पॉझिटिव्ह करायची असेल तर याचा रेसिप्रोकल म्हणजे एक्स टू द पॉवर 1. पहा म्हणजे काय येईल 1/x, 1/x. आणखीन आता इथे तसंच करता येते, काय आहे y इज इक्वल्स टू कोसेक इनवर्स ऑफ e टू द पॉवर मायनस एक्स. तो पॉझिटिव्ह कधी होईल, जेव्हा आपण त्याला डिनॉमिनेटरमध्ये घेऊ. पहा आलं 1/e टू द पॉवर एक्स, हा निगेटिव्ह होता, इथं पॉझिटिव्ह झाला. आणखीन एक गोष्ट की बॉ सर कोसेक इनवर्स ऑफ 1/x किंवा कोसेक ऑफ 1/x जर असलं तर याला काय लिहू शकतो आपण, याला डायरेक्ट साइन एक्स लिहू शकतो आपण, डायरेक्ट साइन एक्स, कारण की रेसिप्रोकल आहेत, साइन आणि कोसेक एकामेकाचे रेसिप्रोकल आहे. मग इथं काय करू शकतो आपण, रेसिप्रोकल लिहिताना काय करू शकतो, इथं कोसेक इनवर्सच्या ठिकाणी डायरेक्ट साइन इनवर्स आणि हा e टू द पॉवर एक्स वरती, कारण की साइन आणि कोसेक एकामेकाचे रेसिप्रोकल आहे. आपण फॉर्म्युल्यामध्ये पाहिले आहे आधी. मग आता डायरेक्ट घ्या डेरिव्हेटिव्ह. पहा इथपर्यंत आलो ना, डेरिव्हेटिव्ह घ्या. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे पहा कोसेक, समजा कोसेक इनवर्स ऑफ 1/x असेल तर याला आपण डायरेक्ट साइन इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो. मग इथं त्याच फॉर्ममध्ये होतं, कोसेक इनवर्स ऑफ 1/e टू द पॉवर एक्स साइन इनवर्स ऑफ e टू द पॉवर एक्स, कोसेक इनवर्स ऑफ 1/x साइन इनवर्स ऑफ एक्स. चला घ्या मग याचा डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येईल, dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ e टू द पॉवर एक्स. पहा साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, 1/√1 प्लस एक्स स्क्वेअर, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. हा इथं आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर, एक्सच्या ठिकाणी काय e टू द पॉवर एक्स त्याचा होल स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ e टू द पॉवर एक्स. चला 1/√1 मायनस, आता हा कुठल्या फॉर्ममध्ये दिसते पहा, e टू द पॉवर एक्स आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे a रेस टू द पॉवर m आणि त्याचा पॉवर n. मग काय होत असते a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n. इथं काय लिहू शकतो डायरेक्ट e टू द पॉवर 2 मल्टिप्लाइड बाय x म्हणजे e टू द पॉवर 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज e टू द पॉवर x. याचा फायनल आन्सर काय होईल, पहा लक्ष द्या, याचा फायनल आन्सर होणार की बुवा dy बाय dx इज इक्वल टू, पहा dy बाय dx इज इक्वल्स टू e टू द पॉवर x मल्टिप्लाइड बाय 1 काय राहते e टू द पॉवर x अपॉन √1 मायनस e टू द पॉवर 2x. हे झालं याचं फायनल आन्सर. चला घ्या लिहून, स्क्रीनशॉट करून घ्या. आपण घेऊ समोरचा क्वेश्चन. चला 3 नंबरचा क्वेश्चन काय, y इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब, y इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब. तर तुम्हाला कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे आणि तुम्हाला सगळे माहित आहे कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते, एकदम जोरात येत तुम्हाला. कॉट इनवर्स ऑफ x इक्वल टू -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग इथं काय येईल पहा, लक्ष द्या, घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं येईल dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ कॉट इनवर्स ऑफ, पहा कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब. पहा डी बाय dx ऑफ कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब. मग कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असते -1/1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्सच्या ठिकाणी काय आपल्याकडे एक्स क्यूब आणि त्याचा स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ एक्स क्यूब. पहा लक्ष द्या, -1/1 प्लस एक्स क्यूब, हा कुठल्या फॉर्म मध्ये पहा a रेस टू द पॉवर m टू द पॉवर n काय होत असते a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n. मग इथं काय आहे
एक्स क्यूब आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे काय होईल एक्स 3 मल्टिप्लाइड बाय 2. 3 मल्टिप्लाइड बाय 2 किती होते 6. मग इथं काय येईल एक्स टू द पॉवर 3 मल्टिप्लाइड बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x क्यूब. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर. एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये आहे. 1 मल्टिप्लाय बाय 3x स्क्वेअर तेच राहते मायनस साइन ॲज इट इज मायनस 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स टू द पॉवर 3 मल्टिप्लाइड बाय 2 एक्स टू द पॉवर 6. हे झालं याचं आन्सर. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. आपण घेऊ पुढचा क्वेश्चन. 4 नंबरचा क्वेश्चन काय, y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 4 रेस टू द पॉवर एक्स. 4 रेस टू द पॉवर एक्स म्हणजे a टू द पॉवर एक्सच्या फॉर्म मध्ये आहे. तुम्हाला कॉट इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे दिलाय आणि a टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येते. मग चला घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येईल इकडे dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ कॉट इनवर्स ऑफ 4 रेस टू द पॉवर एक्स. कॉट इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 4 रेस टू द पॉवर एक्स आणि त्याचा स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ 4 रेस टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन 1 प्लस इथं काय होईल ए रेस टू द पॉवर एम टू द पॉवर एन होईल. मग इथं काय होईल 4 रेस टू द पॉवर 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 रेस टू द पॉवर एक्स इज 4 रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग 4. पहा या 4 रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग 4 न जर 1 ले मल्टिप्लाय केलं तेच राहते म्हणजे मायनस साइन ॲज इट इज 4 रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग 4 अपॉन 1 प्लस 4 रेस टू द पॉवर 2x. कशाची व्हॅल्यू भेटली आहे dy बाय dx. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. चला आपण पुढचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. हा झाला 4 नंबरचा. चला 5 नंबरचा क्वेश्चन आहे y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. चला घ्या याचा डेरिव्हेटिव्ह. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार इकडे येईल dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. मग टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येते काय बिलकुल एकदम बढिया येते तुम्हाला डेरिव्हेटिव्ह. टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा इथं आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. चला पुट करा. मग इथं काही 1 अपॉन 1 प्लस एक्सच्या ठिकाणी आहे अंडर रूट ऑफ एक्स आणि त्याचा काही स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. चला 1 अपॉन 1 प्लस अंडर रूट. पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं राहील फक्त एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1 अपॉन 2 रूट एक्स. मग काय करा फक्त 1 मल्टिप्लाइड बाय 1 इज 1. हा 2 अंडर रूट ऑफ एक्स समोर लिहा आणि हा ब्रॅकेट मध्ये लिहा 1 प्लस एक्स. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 6 नंबरचा क्वेश्चन आहे आपला y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. चला घ्या याचा डेरिव्हेटिव्ह. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. साइन इनवर्स ऑफ एक्स याले फक्त एक्स पकडा. एवढं मोठं आहे ना याले एक्स पकडा. तर साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येते काय असते साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं काय येईल 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी काय हे पूर्ण अंडर रूट इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 होल स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ. पहा याचा आता कंपोजिट फंक्शनचा बाकी आहे ना काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. पहा समोरच्या स्टेप मध्ये काय होईल हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. मग इथं काय राहते 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू याच्यातून काय करू शकतो आपण. पहा हे कसं आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2. मग याचं अंडर रूट सेपरेट करू शकतो आपण 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट 2 असं याला लिहू शकतो. मग याला जर आपण असं सेपरेट केलं तर पहा डी बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 2. याचं रूट सेपरेट केलं फक्त दुसरं काहीच नाही केलं. अंडर रूट सेपरेट केलं आपण इथं. तर इथं काय हा 1/√2 कॉन्स्टंट आहे. मग आणखीन याच्यात काय गोष्टी होऊ शकतात पहा लक्ष द्या. 1 अपॉन अंडर रूट ऑफ आता इथं बेस सेम नाही आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. पहा 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 मायनस ऑफ हा ब्रॅकेट जसा तसा. पहा निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह एक्स स्क्वेअर अपॉन मध्ये करेन 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 इंटू पहा 1/√2 आपण घेतला बाहेर घेऊन 1/√2 घेतला बाहेर घेऊन डी बाय dx ऑफ काय इन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. समोरच्या स्टेप मध्ये काय येईल आणखीन पहा
काय करायला आपल्याकडे पहा, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन, आता याले बी पहा कसं दिसते हे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2, म्हणजे काय आहे हे, या दोघांचं अंडर रूट आपण वेगळं करू शकतो आणि 2 मायनस 1 काय राहते, 1 राहते. म्हणजे इथं 1 अपॉन अंडर रूट ऑफ, पहा अंडर रूट ऑफ 2 मायनस 1 इज 1 आणि हा मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. पहा मोठ्या संख्येतून लाईनी संख्या गेली, मोठ्या संख्येचे चिन्ह अपॉन, याचं अंडर रूट वेगळे करू शकतो, अपॉन अंडर रूट ऑफ 2, अपॉन अंडर रूट ऑफ 2 इंटू हा 1 बाय रूट जसा तसा इंटू 1 अपॉन रूट 2 जसा तसा इंटू काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ, थांबा ते बसत नाही थोडंसं इथे घेतो, जरा आतमध्ये घेतो, लक्ष द्या. पहा dy बाय dx इज इक्वल टू, इथं काय केलं पहा, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 मायनस 1 इज 1 आणि मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज अपॉन अंडर रूट ऑफ 2 इंटू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 इंटू काय राहिलं आपल्याकडे, अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर, सॉरी 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. चला आता काय होईल, हा जो रूट 2 आहे तो वरती जाईल, म्हणजे काय होईल, रूट 2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स इंटू 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. मग काय करायला पहा, लक्ष द्या, इथं काय आपल्याकडे 1 बाय 2 रूट 2 इज dy बाय dx इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 बाय रूट 2, इथं आहे 1 बाय रूट 2, इथं आहे 1, हा रूट 2 कॅन्सल, मग इथं किती राहील, इथं राहील फक्त 1 इंटू 1 बाय 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2x, इथं हा 2 आणि हा 2 कॅन्सल. आता पहा 1 मल्टिप्लाय बाय एक्स, इथं राहील फक्त x अपॉन, खाली राहिलं अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे हा कोणत्या फॉर्ममध्ये आला, हा आला सर पहा कुठल्या फॉर्ममध्ये, 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर, अंडर रूट जाऊ द्या, तर हा आला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी आणि ए प्लस बी, फक्त काय अंडर रूटमध्ये, मग याला असं लिहू शकतो अंडर रूट ऑफ 1चा स्क्वेअर मायनस, पहा ए मायनस बी आणि ए प्लस बी, 1चा स्क्वेअर मायनस ऑफ एक्सचा स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर, म्हणजे इथं काही नाही, एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स टू द पॉवर 4, कशाची व्हॅल्यू आली आहे, dy बाय dx. ठीक आहे, चला घ्या लिहून, स्क्रीनशॉट करून घ्या. चला पुढचा क्वेश्चन आहे 7 नंबरचा, y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. चला घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, इकडे येईल dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ cos इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. चला cos इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहित असते, पहा cos इनवर्स ऑफ x आहे -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, इथे येईल -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 मायनस एक्स च्या ठिकाणी काय 1 मायनस एक्स होल स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग चला इथं -1 अपॉन अंडर रूट ऑफ, लक्ष द्या पुढचं 1 मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असते, हा 1 मायनस ॲज इट इज, पहा ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला असते ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथं काय होईल, पहा इन ब्रॅकेट 1 स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर इंटू दोघे डेरिव्हेटिव्ह वाढवून द्या, डी बाय dx ऑफ 1 मायनस डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर, दोघे डेरिव्हेटिव्ह आपण वाटून दिले. त्यानंतर पहा पुढे काय येईल, -1 अपॉन अंडर रूट ऑफ, काय आला आपल्याकडे 1 मायनस 1 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ऑफ 2 एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर त्याचा स्क्वेअर, म्हणजे एक्स टू द पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. आता एवढ्या गोष्टी झाल्या. आणखीन पहा एक स्टेप बसते आपली, पहा काय आलं इथं 0 ची किंमत नाही, हा -2x याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये, पहा मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस इज प्लस आणि 1 मल्टिप्लाइड बाय 2x इज 2x, इथं काय फक्त 2x अपॉन अंडर रूट ऑफ, पहा अंडर रूट ऑफ काय आला आपल्याकडे, हा 1 ॲज इट इज -1, या मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस इज मायनस, निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह,
2x निगेटिव्ह मल्टिप्लाइड पॉझिटिव्ह निगेटिव्ह x टू द पॉवर 4 पहा हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्सल आउट. मग इथं काय आलं आपल्याकडे dy बाय dx इज इक्वल टू 1 सॉरी वरती किती आहे वरती आलं आपल्याकडे 2x अपॉन अंडर रूट ऑफ 2x मायनस x स्क्वेअर काय 2x स्क्वेअर आहे 2x स्क्वेअर मायनस x टू द पॉवर 4 मायनस x टू द पॉवर 4 काय कॉमन निघते दोघांमधून तर दोघांमधून निघते सर पहा x स्क्वेअर कॉमन निघू शकते पहा इथं काय आहे वरती 2x अपॉन याचा अंडर रूट वेगळे दोघांतून पहा अंडर रूट ऑफ x स्क्वेअर जर मी बाहेर काढला तर काय राहते आपल्याकडे 2 मायनस x स्क्वेअर कारण की इथे x टू द पॉवर 4 आहे त्याच्यामधून स्क्वेअर निघाला बाहेर तर स्क्वेअर राहिला. आणखी या दोघांनी काय करू शकतो आपण रूट सेपरेट करून देऊ शकतो 2x अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर पहा अंडर रूट ऑफ x स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 2 मायनस x स्क्वेअर. आणखी काय होऊ शकते पहा dy बाय dx इज इक्वल टू 2x अपॉन स्क्वेअर रूट कॅन्सल खाली राहते x अंडर रूट ऑफ 2 मायनस x स्क्वेअर ऍज इट इज x कॅन्सल तर काय राहते 2 अपॉन अंडर रूट ऑफ 2 मायनस x स्क्वेअर हे झाला याचा डेरिव्हेटिव्ह. हा किती नंबरचा क्वेश्चन 7 नंबरचा. आपण घेऊ आता 8 नंबरचा क्वेश्चन. पहा 8 नंबरचा क्वेश्चन आहे y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x टू द पॉवर 3/2 घ्यायचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या पहा साइन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x इथे dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ साइन इनवर्स ऑफ x टू द पॉवर 3/2 मग साइन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर म्हणजे इथला x टू द पॉवर 3/2 त्याचा स्क्वेअर इनटू d बाय dx ऑफ x टू द पॉवर 3/2 हा कसा आहे x टू द पॉवर 3/2 त्याचा स्क्वेअर a रेस टू द पॉवर m रेस टू द पॉवर n म्हणजे काय ते a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n म्हणजे a टू द पॉवर 3/2 मल्टिप्लाइड बाय 2 असावे म्हणजे हा 2 आणि 2 कॅन्सल होईल. इथं मग 2 कॅन्सल झालं फक्त राहते 3 पहा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस हा 2 आणि हा 2 कॅन्सल फक्त काय राहते x क्यूब फक्त राहते इथं x क्यूब राहिल्यानंतर इकडे काय राहते पहा x टू द पॉवर n चा फॉर्म आहे x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय असते n समोर म्हणजे 3/2 समोर इनटू x टू द पॉवर 3/2 मायनस 1. चला आता 3/2 कॉन्स्टंट हा समोर घेतला आपण 3/2 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x क्यूब इनटू x टू द पॉवर 3/2 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3/2 मायनस 1 याच्याकडे काय म्हणजे 1 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 म्हणजे काय राहते 3 मायनस 2 इज 1/2 इथे काय आला x टू द पॉवर 1/2 आणि x टू द पॉवर 1/2 मल्टिप्लाइड बाय 1 सेम राहते 3/2 ऍज इट इज x टू द पॉवर 1/2 ला आपण काय लिहू शकतो अंडर रूट ऑफ x म्हणजे अंडर रूट ऑफ x लिहू शकतो आपण म्हणजे अंडर रूट ऑफ x मल्टिप्लाइड बाय 1 अंडर रूट ऑफ x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x क्यूब कशाची व्हॅल्यू आहे dy बाय dx ची. हा झाला 8 नंबरचा क्वेश्चन. चला 9 नंबरचा क्वेश्चन आहे y इज इक्वल टू cos क्यूब cos इनवर्स ऑफ x क्यूब. म्हणून मला कसं काहीतरी सांगत होतो पहा cos इनवर्स ऑफ cos x इज इक्वल टू काय राहते किंवा cos थिटा पहा cos इनवर्स cos कॅन्सल राहते फक्त थिटा. मग समजा सर बाहेर cos असतं अंदर cos इनवर्स ऑफ थिटा असतं तर मग हा cos इनवर्स cos कॅन्सल काय राहते फक्त थिटा. इथं कसं दिसते काय कसं दिसते पण काय करायला की थोडस ऍडजस्टमेंट काय cos क्यूब आहे तर मी काय करतो cos ऑफ इन ब्रॅकेट cos इनवर्स ऑफ x क्यूब आणि या होल ब्रॅकेटचा हा क्यूब करतो अशी विचारते काही मोठी गोष्ट नाही. इथं काय cos आणि cos इनवर्स कॅन्सल होतील y इज इक्वल टू x क्यूब त्याची पॉवर 3 y इज इक्वल टू a रेस टू द पॉवर m टू द पॉवर m काय होत असते a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय m म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 3 काय होईल x टू द पॉवर 9y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x इथं काय येईल dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ x टू द पॉवर 9 इज इक्वल टू 9 समोर x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह 9 समोर आणि 9 मधून 1 मायनस म्हणजे काय 9x टू द पॉवर 8 हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. चला लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करा. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ 6 नंबरचा क्वेश्चन म्हणजे एक्सरसाइज 1.2 मधला 6 नंबरचा क्वेश्चन 6 नंबरच्या क्वेश्चन मधला शेवटचा प्रॉब्लेम. चला y इज इक्वल टू साइन टू द पॉवर 4 इन ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ x मग काय होईल इथं मागच्या क्वेश्चन सारखंच काय होईल साइन इन ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ x आणि हा काय होईल 4 वरती जाईल त्याची पूर्ण पॉवर येऊन जाईल साइन इनवर्स कॅन्सल कारण अंडर रूट ऑफ x टू द पॉवर 4
अंडर रूट ऑफ एक्स टू द पॉवर 4. मग आता अंडर रूट ऑफ एक्स ची पॉवर 4 काय होईल? लक्ष द्या, अंडर रूट ऑफ एक्स ची पॉवर 4 म्हणजे याला असं लिहू शकतो का? अंडर रूट ऑफ एक्स ची पॉवर 2 मल्टिप्लाइड बाय 2 असं लिहू शकतो. पहा हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे काय झालं? एक्स राहिला आतमध्ये, याची स्क्वेअर म्हणजे काय होईल? एक्स स्क्वेअर येईल. तर या पॉवर काय फक्त एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू, पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय येईल? dy by dx equals to d by dx of x square and dy by dx is equals to 2x. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह फायनल. चला आपला एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 झाला खतम. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण एक्सरसाइज 1.2 मधले समोरचे क्वेश्चन पाहू. म्हणजे 7 नंबरचा क्वेश्चन, 8 नंबरचा क्वेश्चन, असे क्वेश्चन पाहू. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भारत माता की जय.